नमस्कार मंडळी, आज आम्ही चाललो आहे माचाळसाठी आणि माचाळकडे जात असताना वेरवलीच्या वळणातला हा नजारा खरोखरच पाहण्यासारखा आहे। सहा ऋतूंचे सहा सोहळे हे ते पाहणं हरावे, मंगेश पाडगावकरांची छान कविता आहे। ऋतूप्रमाणे कूस बदलणाऱ्या निसर्गात अनेक सोहळे रंगतात। धावपळीच्या जीवनातून काही क्षण घेऊन या निसर्ग सोहळ्यात सहभागी झालो तर मनाचा थकवा धुक्यागत कुठल्या कुठे पळून एक नवचैतन्य तन्मनात पसरते, नवीन ऊर्जा मिळते, जगण्याची उमेद बहरते, जणू एक हिरवाईच तन्मनावर पसरते। असेच अप्रतिम, सुंदर, विलोभनीय, अवर्णनीय, छान या व्याख्येत परफेक्ट बसणारे ठिकाण म्हणजेच लांजा तालुक्यातील माचाळ हे ठिकाण। पावसाळ्यात इथली वारी निसर्ग विठ्ठलाचे याची देही याची डोळा दर्शन घडवते। पावसाळ्यात माचाळ पाहण्याची मजा खरोखरच वेगळी असते, अप्रतिम असते आणि मनात साठवून ठेवावी अशीच असते। आज आम्ही सगळेजण माचाळ इथे चाललेलो आहोत। माचाळच्या चढावाला सुरुवात केल्यापासूनच इथला विहंगम निसर्ग नजारा आपल्याकडे आकर्षून घेतोय। एक वेगळीच मोहाची चादर नजरेवर पांघरली आहे आणि त्यातून हा निसर्ग पाहताना खरोखरच ह्याच्यात दंगून जावेसे वाटते। आजूबाजूची हिरवाई पाहताना मनातल्या हिरवळीला देखील अंकुर फुटला असंच वाटतं। पळणारे ढग, धुक्याची चादर आणि हा डांबरी रस्ता, खरोखरच हे सगळं पाहण्यासारखं आहे। दाट धुक्याची चादर, हलका पाऊस आणि मध्येच कुठेतरी दिसणारी हिरवाई, अगदी स्वर्गात आल्याचा भास। खरोखरच सुंदर, अप्रतिम असा माचाळचा हा नजारा नजरेत साठवून घेताना हे दृश्य जेवढं चांगलं वाटतंय तेवढंच रिस्की देखील आहे। वरती दिसणारी दरड, याच्यावरून एक साधासा दगड जरी खाली आला ना तरी कपाळ मोक्ष ठरलेला। त्यामुळे इथून जाताना व्यवस्थित ती खबरदारी घेऊन पुढे जायला हवे। डोंगरदऱ्यात दाट धुके पसरलेले आणि या धुक्यातून रस्ता शोधत वरती जाताना एकदम ढगात आल्याचा भास होतोय। खरोखरच बरसणारे ढग इथून खाली राहिले आणि आम्ही या धुक्यामध्ये हरवून गेलोय। इतका अप्रतिम नजारा दुसरा कुठेच कधी पाहिला नाही। वरती दिसणारी उंचच उंच दरड जेवढी पाहायला खरोखरच सुंदर वाटते तेवढीच त्याची भीती देखील जाणवते। या चिखलामधले फसलेल्या गाड्या आताच आम्ही बाहेर काढल्यात आणि पुढच्या दिशेने निघालोय, जिथे मुचकुंदी नदीचा उगम आणि मुचकुंद ऋषींची गुहा आहे ते पाहायला चाललोय। मात्र इथे येताना हा एक छोटासा ओढा आहे आणि ते चिखल साचलेला असल्यामुळे त्याच्यामध्ये गाड्या देखील रुजत आहेत। मात्र तो टास्क पुरा करून आम्ही पुढे निघालेलो आहोत। हिरवागार शालू पांघरलेल्या डोंगरदऱ्या, त्यातून जणू ढग भेटायला आल्यागत पसरलेले दाट धुके, डोंगर दरीतून मंजूळ नाद करत वाहणारे छोटे छोटे धबधबे, ओढे, भरून आलेली झाडे, वेली, जणू बगीचा केल्यागत रानफुले, रानभाज्या, वनौषधी, साऱ्या दालनांनी हा परिसर अगदी सजून गेलेला असतो। इथला पाऊस तर मनाचा वसंत होतो। भान विसरून त्या जलधारा झेलताना जीवनातल्या दुःखांची टोचणी दूर कुठे हरवून गेलेली असते। इथे कसं यायचं, काय यायचं
यासाठी गुगल मॅप सक्षम आहे. आपण त्याचा आधार घेऊन नक्की येऊ शकता, पण नक्कीच इथे एकदा तरी यायला हवं, कारण निसर्गाने जी काही इथे लयलूट केलेली आहे ती खरोखरच पाहण्यासारखीच नव्हे तर अनुभवण्याजोगी आहे आणि तो अनुभव घ्यायलाच हवा. मात्र निसर्गाप्रती असलेलं प्रेम आणि निसर्गाची काळजी या आपल्या येण्यात असावी. आम्ही बरोबर दिशेने चाललेलो आहोत, कारण पुढे जी वाट दिसते ती आम्हाला अपेक्षित ठिकाणी घेऊन जाणारी दिसते. पाण्याचा आणि हवेचा जोरदार आवाज एक वेगळंच संगीत कानापर्यंत मनापर्यंत पोचतंय. हाच तो मुचकुंद नदीचा उगम. पावसाळा असल्याने पाणी पूर्णपणे भरून वाहत आहे आणि हे पूर्वीचं बांधकाम असावं असं वाटतंय, कारण चिरेबंदी केलेलं बांधकाम आणि त्याच्यामध्ये असलेली हे पाणी अथवा तळी खरोखरच एक वेगळं आणि खूप पूर्वीचं बांधकाम आहे असं वाटतं. हा मुचकुंदी नदीचा उगम आहे. जी मुचकुंदी नदी आमच्या गावाच्या बाजूनेच वाहते, त्या नदीच्या उगमापर्यंत आज आम्ही पोचलेलो आहोत. ही आमची दुसरी फेरी आहे. मात्र पहिल्या फेरीत आम्ही तितकेसे पावसामुळे यशस्वी झालो नव्हतो, मात्र आज इथपर्यंत आम्हाला ही वाट घेऊन आलेली आहे. निश्चित खात्री होत नव्हती की आलेल्या वाटेने आम्ही योग्य दिशेने चाललेलो आहोत, मात्र इथे आल्यानंतर लक्षात येतं आहे की हीच ती वाट जिचा आम्ही शोध घेत होतो. खरोखरच अप्रतिम नजारा. इथे आल्यानंतर या निसर्गामध्ये एकरूप होताना पूर्वीच्या मानवाने या रेखलेल्या आठवणी येत्या काळात जाताना एक वेगळाच अनुभवायला येत आहे. हे धुके, वारा, पाऊस, वाहणारं पाणी, त्याचा आवाज, मंजुळ नाद, वेगळ्या जगात आल्याचा भास नव्हे तर प्रत्यक्ष अनुभव आम्ही घेत आहोत.
वाटेतून वाहणारं पाणी आणि या पाण्याला तोडवत चालण्याची जी मजा असते ना, ती मुंबईसारख्या शहरात किंवा शहरातून जे चिखल भरलेलं पाणी असतं, त्या पाण्याचा एक थेंब जरी उडाला तरी अंगातून शिरशिरी येते, घाण वाटते. मात्र हे पाणी कितीही अंगावर उडालं तरी एक वेगळीच मजा ह्याच्यातून मिळते. हे सुख अनुभवत आम्ही चाललेलो आहोत. आतमध्ये गुहेत यायला पायऱ्या आहेत आणि त्यानंतर मला वाटतं हे शंकरांचं देवस्थान असावं. गुहेतून हा एक बाहेर पडण्याचा मार्ग आहे. पूर्णतः जांभ्या दगडामध्ये असणारी ही गुहा थोडासा अपुरा प्रकाश असल्या कारणाने आपल्याला पूर्णपणे दिसत नाही आहे. मात्र 4 मार्ग इथून बाहेर पडायला दिसतात. त्यापैकी हा एक मार्ग, हा एक मार्ग, हा एक मार्ग आणि हा मुख्य दरवाजा. इथे गणपतीची मूर्ती आहे. काहीसं पाणी उघळतं इथून. मात्र आतमधलं बांधकाम एकदम व्यवस्थित आहे. मुचकुंद ऋषींची ही गुहा पाहताना खरोखरच त्या वेगळ्या अलौकिक काळात गेल्याचा भास होतो. इथून बाहेर पडल्यानंतरचा हा नजारा आणि ह्या दगडामध्ये असणारी ही गुहा, खरोखरच हे चित्र पाहण्यासारखं आहे. आतमध्ये पूर्णपणे उभं राहता येतं. मात्र गेटमधून बाहेर पडत असताना प्रत्येक दरवाजाची उंची थोडीशी कमी आहे. ही या बाजूला असणारी खोल दरी, गुहेच्या खालच्या बाजूला काहीसे गार्डन सारखं दिसणार हा जणू बगीचाच वाटतो. मला वाटतं इथे विहीर असावी. आपण जाऊनच पाहूया. मला वाटतं विहीरच आहे आणि विहीरच आहे. वरून कचरा वगैरे जाईल म्हणून लाकडांनी आच्छादन केलेलं आहे आणि उतरायला इथे खाली पायऱ्या देखील आहेत. थोडेसे पावसाळ्यातले दिवस असल्यामुळे भीती वाटते, तरी देखील विहिरीचा नजारा आणि हा इथला परिसर खरोखरच मोहून टाकणारा परिसर वाटतो.